या ठिकाणी फायनल मॅच ची पहिली रेड या ठिकाणी जैतापूरच्या वतीने या ठिकाणी चालू झालेली आहे. जैतापूर विरुद्ध आर्यन सागर गोळवाड. एक गाव एक संघ कबड्डी स्पर्धा पायऱ्यागड क्रीडा क्लब काक्षवाड च्या वतीने आयोजित केलेल्या या मॅचेस मध्ये जवळजवळ 39 संघाने भाग घेतलेला होता आणि त्यांच्यातूनच हे दोन संघ आता फायनल मध्ये आपल्याला दिसत आहेत. दोघेही संघ बागलाण तालुक्यातील संघ आहेत. नाशिक जिल्ह्यातले नावाजलेले गाजलेले संघ आहेत आणि या दोन संघांमध्ये फायनल मॅच खेळवली जाते. येत्या 20-25 मिनिटांनंतर या ठिकाणी फायनल मॅचचा रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर असणार आहे. आर्यन सागर संघ यांनी सुंदर कम बॅक केलेला आहे. खरोखरच त्यांचे गुरु आणि त्यांचे आज या ठिकाणी त्यांचे गुरु पप्पू सुरवंशी या ठिकाणी नाही आहेत, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून पप्पू सुरवंशी जर ही मॅच युट्यूब चॅनलला बघतील तर 100% त्यांना खूप चांगलं वाटेल की माझे अभि आणि कार्तिक सारखे दोन उत्कृष्ट रेडर टीम मध्ये नसल्यामुळे सुद्धा माझा संघ फायनल मध्ये जाऊ शकतो किंवा फायनल जिंकू शकतो याचा अभिमान पप्पू सुरवंशी आणि त्यांच्या गावकऱ्यांना नक्कीच होणार आहे. या ठिकाणी पुढील रेड 03 नंबर जर्सी मध्ये मंगेश. आज या मंगेशने सुद्धा कुठंच कसर सोडलेली नाहीये. रेड मध्ये त्याला मौका मिळाला तिथं तो सक्सेस झाला. डिफेन्स मध्ये त्याला मौका मिळाला तिथं तो सक्सेस झाला. म्हणूनच आज आर्यन सागर टीम आज या फायनल मुक्कामी पोचलेली आहे. परंतु या ठिकाणी फायनल जिंकणं हे महत्वाचं आहे. थर्ड रेड डू ऑर डाय. या ठिकाणी डू ऑर डायचा इशारा बॅक किक मारण्याचा प्रयत्न होता. 04 चा रेडर या ठिकाणी ग्रीप पडू शकलेली नाही. 1 टच पॉइंट जैतापूर. फर्स्ट पॉइंट जैतापूर. थर्ड रेड डू ऑर डाय. या ठिकाणी डू ऑर डायचा इशारा 4 नंबर जर्सी मध्ये रेड करतोय तो आर्यन सागर टीमचा खेळाडू. आर्यन सागर वर्सेस जैतापूर. दोघेही संघ बागलांचे रहिवासी आहेत आणि चांगला अनुभव आहे दोघे संघांकडे. आज बघूया आर्यन सागर टीम साठी दीपकने खूप योगदान दिलेलं आहे, परंतु दीपकला आज आपल्या गावासाठी एक संधी मिळालेली आहे. एक गाव एक टीम असल्यामुळे रेडर आउट. पॉइंट जैतापूर. या ठिकाणी फायनल मॅच पाहण्यासाठी काक्षोड गावामधून आणि परिसरामधून मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी आपण बघू शकता. मोठ्या संख्येने सकाळपासून तर आतापर्यंत शांतपणे मॅचचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी रेड साठी आलेला आहे 9 नंबर जर्सी मध्ये दीपक. 5चा डिफेन्स आहे आर्यन सागर संघाकडे. या ठिकाणी पहिला बक्षीस कोण जिंकेल हे सांगायला अजून थोडस वेळ आहे आणि जर मंगेशला या ठिकाणी आपल्या आर्यन सागर संघाचं नाव उज्ज्वल करायचं असेल, परत तुम्हाला कम बॅक करायचं असेल तर आज तुम्हाला चांगला डिफेन्स आणि चांगली रेडिंग करावी लागेल, तरच तुम्ही या ठिकाणी जिंकणार. आणि आज खूप वर्षानंतर खूप महिन्यानंतर आज जैतापूर संघ सुद्धा फायनल मध्ये त्यांनी धडक मारलेली आहे. याचा फायदा असा आहे एक गाव एक संघ राहिला नसता हा टुर्नामेंट तर या ठिकाणी मला वाटतं जैतापूर टीम फायनल पर्यंत आली नसती. याचं कारण आहे आज दीपक खूपसूरत रेड करतोय, चांगला डिफेन्स करतोय. याचाच फायदा आहे जैतापूरला फायनल मध्ये जाण्यासाठी. मंगेश 03 नंबर जर्सी मध्ये आणि या ठिकाणी मला वाटतं दीपक सारखा एक ऑलराऊंडर खेळाडू यांना बाहेर जावं लागणार आहे. रायडर सेफ, डिफेंडर आउट. पॉइंट बाय आर्यन सागर. आर्यन सागर वर्सेस जैतापुर. एक जबरदस्त मेगा फाइनल मैच चलता हुआ पायरियागढ़ क्रीडा क्लब काक्षोड़ के इस भूमि पर, और इस बार हाथ डाला लेकिन यहां पर मंगेश मेरे ख्याल से ग्रिप नहीं बना पाया. रेडर सेफ, सिंगल पॉइंट जैतापुर. अब तक जैतापुर की टीम यहां पर आर्यन सागर टीम के ऊपर हावी होती हुई. ये मैच कोई भी जीते हमें कोई लेना देना नहीं, लेकिन ये मैच कल सुबह 7:30-8 बजे तक डीवी बरम यूट्यूब चैनल पर अपलोड होगा. और जो जो हमारे दोस्त मित्र यहाँ पर मैच को लाइव नहीं देख पा रहे, वो दोस्त मित्र डीवी बरम यूट्यूब चैनल के माध्यम से ये फाइनल मैच, ये काक्षीवड़ का फाइनल मैच 2026 का मेगा फाइनल आप डीवी बरम यूट्यूब चैनल के माध्यम से देख सकते हो. और भी यहाँ पर हमारे बहुत साथी है यूट्यूबर यहाँ पर,
हर कोई चाहेगा कि फाइनल मैच को हम अपने अपने यूट्यूब चैनल पर अपलोड करें। जिन्होंने जिस यूट्यूबर को सब्सक्राइब किया होगा, आपको उस चैनल पर भी ये फाइनल दिखेगा और देखना। इन द रेड टू जैतापूर, पुढील रेड अनिल। आज अनिलने सुद्धा खूप छान छान या ठिकाणी डिफेन्स केलेत। अनिलचेही कितीही अनिलचं कौतुक केलं तरी कमी आहे। खूप महिन्यानंतर प्रॅक्टिस मध्ये नसल्या कारणाने सुद्धा या ठिकाणी अनिल आज आपल्या या आर्यन सागर संघासाठी तो सुंदर खेळला आणि या ठिकाणी आता तुम्हाला फायनल जिंकायचे आहे, या हिशोबाने तुम्हाला खेळायचं आहे। दोघे बाजूने या ठिकाणी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न चालू आहे। सुपर टॅकल ऑन आर्यन सागर, सुपर टॅकल ऑन आर्यन सागर। आणि या ठिकाणी किशोर या ठिकाणी रेड करतोय 35 नंबर जर्सी मध्ये। किशोर आपल्या या रेड मध्ये टच पॉइंट घेऊन जाईल किंवा नाही याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे। आणि सर्व प्रेक्षक शांतपणे मॅचचा आणि डीबी वरमची कॉमेंट्रीचा या ठिकाणी आनंद आणि मजा घेत आहेत। सर्वांना माहित आहे ही फायनल मॅच आहे आणि फायनल मॅच मध्ये कडक मॅच, थर्ड रेड गोवा डाय अनिलसाठी या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे। आणि या ठिकाणी दीपकचा एक सुंदर असा डिफेन्स, तालमेल भरा डिफेन्स। रेडर आउट, पॉइंट जैतापूर। टोटल पॉइंट एक बार मुझे बताओ दादा। आर्यन सागर 1 पॉइंट, जैतापूर 6 पॉइंट। सुपर टैकल ऑन बाय आर्यन सागर। और यहाँ पर देवा ने हाथ डाला, लेकिन देवा को ऊपर वाला देव ने साथ नहीं दिया, तो देवा फिलहाल जाएंगे लॉबी के बाहर। 1 टच पॉइंट जैतापूर। और यहाँ पर अंतिम बच्चे खिलाड़ी गोरख। गोरख भी एक अच्छे डिफेंडर है, लेकिन गोरख को आज रेडर के तौर पर यहाँ पर अपना कारनामा दिखाना होगा। गोरख की हाइट ज्यादा ऊंची है नहीं, हमारी तरह बहुत कम और छोटी हाइट है, लेकिन आपको टच पॉइंट लेना पड़ेगा। और यहाँ पर मेरे ख्याल से रनिंग हैंड टच, 1 टच पॉइंट बाय आर्यन सागर। यहाँ पर बोनस की मांग कर रहे थे गोरख, लेकिन यहाँ पर बोनस के लिए अगला पैर बोनस लाइन के आगे और पिछला पैर हवा में, तो बोनस को बोनस माना जाएगा, दिया जाएगा, अन्यथा नो। यहाँ पर दीपक रेड के लिए 2 खिलाड़ियों के बीच, यहाँ पर दीपक आज जैतापुर के लिए इन्होंने बहुत कुछ किया है। फिर से गोरख ने हाथ डाला, पहले देवा ने हाथ डाला, अब गोरख ने हाथ डाला और अब देवीदास की बारी। अंतिम बचे खिलाड़ी देवीदास, अंतिम बचे खिलाड़ी देवीदास क्या यहाँ पर अपने टीम के लिए टच पॉइंट ले आएंगे या नहीं। और यहाँ पर आज शिव की टीम ने बहुत जबरदस्त प्रदर्शन किया। शिव और बारी पड़ा का मैच एक बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार मैच टाई रहा, लेकिन तीसरी बार टॉस के आधार पर बारी पड़ा टीम ने वह मैच अपने नाम किया। लेकिन फिलहाल बारी पड़ा टीम भी यहाँ पर इस लीग से बाहर हो चुकी है। रेफरी का इशारा, कितने सर? बोनस प्लस 2 टच 3 पॉइंट आर्यन सागर। बोनस प्लस 2 टच 3 पॉइंट आर्यन सागर। और अगली रेड करेंगे दीपक। सुपर टैकल ऑन, सुपर टैकल ऑन। क्या यहाँ पर सुपर टैकल बनेगा या नहीं? अगर एक बार दीपक का विकेट मिल जाता है आर्यन सागर को, तो इसका फायदा मिल सकता है। लेकिन यहाँ पर आज का दिन दीपक के लिए, आज का दिन जैतापुर के लिए यहाँ पर दिखाई दे रहा है, ऐसा कहना गलत नहीं रहेगा। 1 टच 1 2 जैतापुर या ठिकाणी जर्सी नंबर 4 मध्ये रेड करतोय। आणि बघा या ठिकाणी पुन्हा दीपकचा हल्ला आणि रायडर या ठिकाणी फ्लॉप। रेडर आउट, पॉइंट जैतापुर। 1 + 2 3 पॉइंट जैतापुर। ऑल इन बाय आर्यन सागर। टाइम आउट लिया है यहाँ पर, जैतापुर ने टाइम आउट बुलाया है। आर्यन सागर की पूरी टीम ग्राउंड के भीतर आ चुकी है। पॉइंट बताओ दादा। 13 पॉइंट जैतापुर आणि 5 पॉइंट आर्यन सागर। या ठिकाणी पुढील रेड या ठिकाणी मंगेश करतोय। या ठिकाणी मंगेशला एक सक्सेसफुली रेड करावी लागेल। या ठिकाणी जर तुम्हाला आर्यन सागर संघाला फायनल मध्ये न्यायचं असेल, फायनल जिंकायचं असेल, तुमचे कोच पप्पू सूर्यवंशी आणि पंडित सूर्यवंशी यांचं स्वप्न साकार करायचं असेल, तर तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल। 1 टच पॉइंट आर्यन सागर। अगली रेड करेंगे यहाँ पर किशोर भाई, 35 नंबर जर्सी के खिलाड़ी किशोर। या ठिकाणी रेड करण्यासाठी आमचे मित्र राहुल साबळे, ज्याला आपण डोंगऱ्या नावाने ओळखतो, काल त्यांच्या नाशिक येथे मॅचेस पार पडल्या आणि मला वाटतं
त्यांची निवड धुळे जिल्ह्यातील टीम मध्ये सिलेक्शन झालेला होता आणि मला वाटतं आकाश शिंदे नाशिक टीम सोबत त्यांची टीम खेळली आणि तिथं त्यांचा पराभव झाला आणि हे सामने यावेळेस राहुल उर्फ डोंगऱ्या या ठिकाणी सामन्यांमध्ये आपला वेळ देऊ शकला नाही आणि आपल्या टीम मध्ये खेळू शकला नाही आणि आज या ठिकाणी काक्षोडचे 3 संघ होते. राहुल भाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज असा योग आला की काक्षोडचा एकही संघ या फायनल पर्यंत त्यांनी मंजल मारलेली नाही. मला गॅरंटी होती पवन राजाची, जय भद्राची, परंतु आज समोरच्या बाहेरच्या टीमांनी चांगला खेळ केला आणि तुमच्या टीमांनी सुद्धा चांगला खेळ केला, परंतु कुठंतरी डिफेन्स मध्ये एकता नव्हती, कुठंतरी त्यांचे रेडर चालले नाही, म्हणून आज काक्षोडचे संघ बाहेर पडले. अन्यथा पवन राजा संघ हा जिथं जिथं टुर्नामेंट होतो तिथं तिथं त्यांचं नाव गाजत असतो, तिथं तिथं त्यांची टीम फायनल मध्ये जात असते, हे सर्वांना माहित आहे. धन्यवाद. सेकंड हाफ फर्स्ट रेट मंगेश आर्यन सागर की ओर से सेकंड हाफ की पहली रेट बोनस पॉइंट आर्यन सागर और यहाँ पर एक धमाकेदार शुरुआत मंगेश एंड ग्रुप आर्यन सागर ने यहाँ पर दिखाना शुरू कर दिया है. जहां तक मेरी आवाज पहुंच रही है सभी दर्शकों को डीबी बैरम का प्यार भरा नमस्कार. और रेड के लिए निकल चुके हैं दीपक. हर रेडर को एक रेड में 30 सेकंड का मौका मिलता है और 30 सेकंड के भीतर आपको क्रॉस लाइन, वॉक लाइन, जो उसके 2 नाम है वो पार करनी पड़ती है, उसी के बाद आप सेफ माने जाते हो. फिलहाल एक बार फिर से आर्यन सागर की ओर से मंगेश यहाँ पर अपना संघर्ष करते हुए, मंगेश ने जैसे सेमीफाइनल क्वार्टर फाइनल में अपना प्रदर्शन किया, सेम वैसा प्रदर्शन करना था, लेकिन यहाँ पर मंगेश मेरे ख्याल से पकड़ लिए गए. बोनस पॉइंट आर्यन सागर, रेडर आउट, पॉइंट टू जैतापुर, यानी कि दोनों टीमों को 1-1 पॉइंट. और अगली रेड यहाँ पर एक बार फिर से किशोर. 6 खिलाड़ियों का काफिला आज आर्यन सागर के खेमे में यहाँ पर मौजूद. शाम का माहौल, शाम के ठंडे माहौल में ये फाइनल मुकाबला यहाँ पर होता हुआ. बागलान तहसील की 2 बड़ी चैंपियन टीमें, दोनों ने कई बार अपने गांव के लिए इनाम हासिल किए हैं. एक है आर्यन सागर गोलवाड़, एक है जैतापुर. मैच खत्म होने के बाद कार्तिक से मुझे थोड़ा सा सवाल जवाब करना है. थर्ड रेड डू और डाय या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे. थर्ड रेडचा इशारा. या ठिकाणी रेडर आपल्या संघासाठी कुठेतरी पॉइंट घेऊन येईल किंवा नाही. या ठिकाणी गोल्डन चान्स आहे आर्यन सागर संघाकडे. तुम्ही खेळत राहा, पंच निर्णय देतील, तुम्ही खेळत राहा. या ठिकाणी हो 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 देवा बापू ने क्या डिफेंस किया. रेडर आउट, पॉइंट टू आर्यन सागर. अगली रेड करेंगे यहाँ पर मंगेश. मंगेश क्या इस बार अपने टीम के लिए टच पॉइंट ले पाएंगे या नहीं, देखने वाली बात रहेगी. मंगेश एक बहुत बढ़िया खिलाड़ी. यहाँ पर बोनस की मांग, लेकिन ठुकराई पैर ना उठने के कारण. बोनस के लिए आपको बहुत कुछ संघर्ष करना पड़ता है. अगली रेड करेंगे यहाँ पर एक बार फिर से दीपक. एक जाने पहचाने अनुभवी खिलाड़ी दीपक, जिनके पास डिफेंस का अनुभव, रेड का अनुभव, सभी चीजों का अनुभव दीपक के पास. और दीपक का खेल आर्यन सागर को अच्छे ढंग से मालूम है, क्योंकि दीपक ने आर्यन सागर के लिए एक बार नहीं 2-4 सालों तक अपना योगदान दिया है जब ग्रामीण टूर्नामेंट होता है. लेकिन यहाँ पर एक गांव एक टूर्नामेंट होने के कारण दीपक को जैतापुर के अंदर खेलने का एक आज सुनहरा मौका मिला. और क्या आज यहाँ पर क्या अंपायर का इशारा यहाँ पर आना बाकी. मेरे ख्याल से रेफरी की गिनती यहाँ पर शुरू हो चुकी है. कितने पॉइंट मिलेंगे और राहुल की गिनती शुरू. सुपर रेड 3 पॉइंट आर्यन सागर. बढ़िया कम बैक बाय आर्यन सागर. सर टोटल पॉइंट मला एकदा सांगून टाकता का जरा. हॅलो ओके, कोणाचे 14 आहेत. जैतापूर 14 पॉइंट, आर्यन सागर 12 पॉइंट. या ठिकाणी 6 मिनिटं आणि 44 सेकंद विकेश झालेले आहेत का बाकी आहेत. बाकी आहेत. या वेळात तुम्ही काही करू शकता. हॅलो बघूया. या ठिकाणी 2 गुणाने आर्यन सागर संघ हा मागे आहे, परंतु सुंदर कमबॅक आर्यन सागरने केलेला आहे.
आणि या ठिकाणी जैतापूर संघ जर ऑल आउट झाला तर याचा फायदा आर्यन सागर संघाला 100% मिळेल असं सांगायला काय अडचण नाही. त्यांचा हुकमे एक्का सध्या दीपक ग्राउंडच्या बाहेर आहे. याचा फायदा आज या ठिकाणी मंगेशच्या आर्यन सागर संघाला भेटेल किंवा नाही. सुपर टेकल ऑन बाय जैतापुर, सुपर टेकल ऑन बाय जैतापुर. और रेड के लिए यहाँ पर लंबे कद के खिलाड़ी 03 नंबर के खिलाड़ी मंगेश, यहाँ पर संघर्ष उनका जारी. दूसरा हाफ यहाँ पर खेला जा रहा है. बहुत जबरदस्त यहाँ पर दोनों टीमों का प्रदर्शन अब तक चल रहा है. 35 नंबर जर्सी के रेडर किशोर अप्पा एक बार फिर से यहाँ पर किशोर भाई रेड के लिए तैयार है. क्या किशोर यहाँ पर अपने टीम के लिए टच पॉइंट ले आएंगे या नहीं, ये देखने वाली बात रहेगी. 30 सेकंड के भीतर आपको सब कुछ देखने को मिल जाएगा. किशोर 35 नंबर जर्सी के खिलाड़ी यहाँ पर. और इस बार एंटी रेड रही जैतापुर के लिए. और इस बार सुपर टैकल का मौका जैतापुर के लिए. मंगेश रेड के लिए यहाँ पर आए और कुछ ही पलों में वापसी. और अब बिगुल बच सकता है. थर्ड रेड बोर्ड आए. किशोर के लिए खतरे की घंटी बज चुकी है. निश्चित तौर पर आपको यहाँ पर पॉइंट चुराना पड़ेगा. पॉइंट के बिना वापसी आप नहीं कर सकते हो, वो भी 30 सेकंड के भीतर. वो भी 30 सेकंड के भीतर. चाहे आप बोनस की ट्राई करो या फिर आप रेफरी का इशारा. वन टच पॉइंट बाय जैतापुर. बरोबर आहे ना, तुम्ही हसताच नाही म्हणजे. या ठिकाणी 4च्या डिफेन्स मध्ये पुन्हा आलेला आहे तो मंगेश नावाचा रेडर. या ठिकाणी मंगेश आपल्या संघासाठी या ठिकाणी काय करू शकतो. आणि या ठिकाणी मंगेश खूप आत गेला आणि या ठिकाणी मंगेशला बाहेर करण्यास सक्षम. रेडर आउट. पॉइंट जैतापूर. आणि या ठिकाणी पुन्हा आलेला आहे ग्राउंडच्या आत दीपक. या ठिकाणी चांगली रणनीती होती आर्यन सागरची, परंतु या ठिकाणी आता दीपक या ठिकाणी पुढील रेड दीपक या ठिकाणी रेड करतोय जैतापूरच्या वतीने. जैतापूर विरुद्ध आर्यन सागर अशी मॅच, फायनल मॅच या ठिकाणी चालू आहे. सध्या लीड मध्ये आहे जैतापूरची टीम. या ठिकाणी मंगेश बाहेर आहे, अनिल बाहेर आहे आणि त्यांचे कोच, त्यांचे कॅप्टन बाहेर आहे जी भाऊ. या ठिकाणी खेळ चालू झालेला आहे. वेळ बाकी आहे. आर्यन सागर कमबॅक करू शकते, परंतु या ठिकाणी जैतापूर संघ आज कुठेच कमी दिसत नाही. डिफेन्स असेल किंवा रेड असेल. बघा याला म्हणता बेदणका खेळ कबड्डी. रेडर आउट. वन टच पॉइंट जैतापूर. येत्या 11 तारखेला जैतापूर या ठिकाणी यात्रा उत्सव आहे आणि दुपारी 2 वाजेनंतर 11 तारखेला कुस्ती दंगल सुद्धा होणार आहे जैतापूर या ठिकाणी. आणि 11 तारखेला सायंकाळी साल्हेर जवळ असलेला पायरपाडा त्या ठिकाणी ग्रामीण कबड्डी स्पर्धा सुद्धा आहे. सर्वांनी यात्रेचा, कुस्तीचा आणि कबड्डीचा 11 तारखेला आनंद घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर 14 तारखेला बोरदेवात कांद्याचा मळा या ठिकाणी यात्रा उत्सव आणि कुस्ती दंगल होणार आहे. आपण सर्वांनी कुस्ती दंगल आणि यात्रेचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. थर्ड रेड दुआड आहे. सुपर टेकल ऑन. क्या करेंगे गोरक्या आणि बारीक. मला वाटतं पारक्या बी या ठिकाणी बाहेर जाईल. 2 पॉइंट जैतापूर. इथून वाटत नाही की आर्यन सागर आज कम बॅक करेल. हा यालाच म्हणतात गोरख. दिसायला लहान आहे, जसा जॅक लहान असतो पण मोठमोठ्या गाड्या उचलतो तसाच हा गोरख आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशी रेड केलेली आहे. बोनस प्लस पॉइंट आहे ना. 2 पॉइंट घ्या. पण एकच खेळाडू येईल मध्ये, एकच खेळाडू आत येईल याची काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी बारीपाडा संघ आज खूप छान खेळला परंतु फायनल मध्ये जाऊ शकले नाही, त्याचा त्यांना खूप दुःख आहे. आज त्यांनी चांगल्या संघांना हरवून पुढे जाण्याचा एक योग त्यांना आलेला होता, परंतु नंतर ते आर्यन सागर संघाबरोबर हरले आणि त्याचाच टेन्शन कुलदीपला आहे.
कुलदीपची या टीमने आज पहिल्यांदा सुंदर खेळी केली. असू द्या, तुम्ही बक्षीस मध्ये गेले तेच खूप महत्वाचं आहे, बाकी काही असो. रेडर आउट पॉइंट जैतापूर. आणि या ठिकाणी मला वाटतं हातात हात आणि या ठिकाणी मला असं वाटतंय की या ठिकाणी फायनल विन होणारी टीम या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. जैतापूर आणि आर्यन सागर जैतापूर यांची खूप जुनी दोस्ती आहे आणि या ठिकाणी फायनल मॅच संपलेली आहे. फायनल विन बाय जैतापूर, फायनल लॉस बाय आर्यन सागर. धन्यवाद.